बढ़िया बढ़िया है क्या? किस एंगल से बढ़िया लग रहे हो? बिल्कुल टेस्टी मीठे मटर है। हाँ मीठे बोल सकते हैं इस लेकिन पे कोई रासायनिक कोई केमिकल वाला छिड़काव नहीं है। नेचुरली ऐसा लग रहा है कि गाय का गोबर का खाद डाला हुआ है। तुम्हें पता था क्या गाय का गोबर था वो? कशाचे पान आहे ते? मुलीचे पत्ते आहे का ते? असं इतनी बड़ी मूली बनेगी ये। असं आहे का? चांगलं आहे मग. मटर निघाले का मग? मटर इतने पण निघाले थोडीसे जास्त मिळते। जास्त नाही होते का? बघा किती छान आहे। छान नाही म्हणत त्याला, छान म्हणता. छान नाही म्हणत त्याला, काय म्हणता? छान म्हणता, छान. आणि हे बघा आमचे केळीचे झाडं आणि आमचे केळीचे झाडं दोघं पण खूप मोठे मोठे झाले आहे. हे बघा लक्ष्मी माता विराजमान आहे तिथे, सावलीमध्ये आहे, चांगली व्यवस्थित आहे, बघू शकता. ही आमची दुसरी ट्यूबवेल आहे, ही जाते वर. आता हे केळीचे फुलं आहे ना. अरे तुटीन ते. याची पण भाजी बनते, भाजी बनते त्याची, भाजी बनते याची. बनवली तर नक्कीच दाखवून है ना. बामनत के वो हे तुटले आता केळीचे फुलं. आणि हे बघू शकता एक नवीन निघाला आहे तिथे. आणि नंतर मी दाखवणार तुम्हाला आमच्या गार्डन मध्ये काय काय आहे. नवरात्रि में तोड़ा था ना हमने उसे. ये पुणे के अंदर है साइड में. चलो चलो चलो. ही आहे काळी हळद है ना. काळी हळद कशी ओळखली जाते बघा. इथे आता सुकली ती खाली हळद जी आहे ती तयार झाली आहे आणि आता सुकले पाण्यामध्ये काळी अशी काळे धार असते त्या पानावर. दोन प्रकारची आहे ही बघा. इथे दिसते ना ही काळी धार, ही आहे काळी हळद. आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेन मी तुम्हाला काळी हळद जेव्हा मी काढीन तेव्हा, ठीक आहे. आणि ही आहे पिवळी हळद. ही पण तयार झाली आहे. आता हिला पण काढणार आहे आम्ही. आणि हे तोडलेले संपूर्ण व्हिडिओ बनवणार आहे मी, तेव्हा बघू शकता तुम्ही.